महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद म्हणजेच MSCE पुणे यांच्यातर्फे 5th आणि 8th क्लाससाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात। तर 5वी साठी जी शिष्यवृत्ती परीक्षा होते तिला पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच PUP असे म्हणतात। तर 8वी साठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेस पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच PSS असे म्हणतात। या परीक्षांमधून गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते, ज्यामुळे त्यांना शिक्षणासाठी मदत मिळते। 2025-26 या वर्षासाठी या शिष्यवृत्ती परीक्षेच्या बाबतीत काही माहिती आपण घेऊया। MSCE पुणे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज ऑक्टोबर 2025 मध्ये येतील। अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख डिसेंबर 2025 असेल। या परीक्षेसाठी हॉल तिकीट्स साधारण जानेवारी 2026 मध्ये उपलब्ध होतील। PUP आणि PSS या परीक्षा साधारण फेब्रुवारी 2026 मध्ये घेतल्या जातील आणि या परीक्षेची जी आन्सर की आहे म्हणजेच उत्तर प्रकाशन मॉडेल आन्सर की ही मार्च 2026 मध्ये त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असेल आणि निकाल एप्रिल 2026 मध्ये लागेल। मी इथे अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहे, त्या संकेतस्थळावर तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। या परीक्षेचे हॉल तिकीट मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाला भेट देऊन त्यांचा अर्ज क्रमांक त्यांच्या जन्मतारखेसह प्रविष्ट करायचा आहे। विद्यार्थी त्यांचे हॉल तिकीट त्यांच्या संबंधित शाळांमधून घेऊ शकतात। उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र परीक्षा केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे, कारण त्याशिवाय त्यांना परीक्षा देता येणार नाही। प्रवेशपत्रांमध्ये परीक्षेची वेळ, तारीख आणि केंद्र यांची महत्त्वाची माहिती असते, ज्यामुळे उमेदवारांना वेळेवर परीक्षा हॉलमध्ये पोहोचण्यास मदत होते। तर या परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत। उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि निर्दिष्ट नमुन्यात स्वाक्षरी, विद्यार्थ्याच्या बँक खात्याची माहिती, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक, जात वर्ग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र, संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी केलेली स्कॅन केलेली प्रत। परीक्षेसाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत। महाराष्ट्र शिष्यवृत्ती अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे। अर्जात कोणत्याही चुका झाल्यास MSCE 5वी आणि 8वी वर्गाच्या शिष्यवृत्ती अर्जाची अमान्यता होऊ शकते। पात्रता निकष: पहिला, शाळेत प्रवेश। विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील सरकारी शाळा, अनुदानित शाळा, विना अनुदानित शाळा किंवा अनुदानित नसलेल्या शाळेत प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे। दुसरा, निवासस्थान। विद्यार्थ्याचे पालक किमान 15 वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य केलेले असावेत। तिसरा निकष, वयाचा निकष। 5वीच्या वर्गासाठी किमान वय 11 वर्ष आहे। शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांसाठी ते 15 वर्ष आहे। 8वी इयत्ता म्हणजे PSS साठी किमान वय 14 वर्ष आहे। शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांसाठी ते 18 वर्ष आहे। चौथा निकष, उत्पन्न मर्यादा। शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यासाठी आदिवासी किंवा मागासवर्गीय समुदायातील विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे। या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्जाचे शुल्क याच्याबद्दल आपण डिटेल्स बघूया। विद्यार्थी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग सारख्या ऑनलाईन पद्धतींद्वारे अर्ज शुल्क भरू शकतात। पर्यायीरित्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत शुल्क जमा करून ऑफलाईन पेमेंटसुद्धा करता येतं। CBSE आणि ICSE बोर्डाच्या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागते, तथापि अल्पसंख्याक समुदायातील उमेदवारांना परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट आहे। तर या परीक्षेचे नियमित शुल्क 100 रुपये, विलंब शुल्क 200 रुपये आणि सुपरलेट फी 300 रुपये अशी आहे। या शिष्यवृत्तीचा फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठीच्या काही पायऱ्या आहेत, त्या स्टेप्स आपण बघूया। स्टेप पहिली, MSCE पुणेची अधिकृत वेबसाईट MSCE पुणे PPSS.in ला भेट द्या। स्टेप 2,
शिष्यवृत्ती परीक्षा 2026साठी लिंक निवडा आणि नंतर तुम्ही ज्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करत आहात त्यानुसार PUP किंवा PSS निवडा. स्टेप 3. अर्ज फॉर्ममध्ये उडीसे कोड, विद्यार्थ्याचे नाव आणि इयत्ता यासारख्या आवश्यक तपशिलांसह भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह एक छायाचित्र अपलोड करा. स्टेप 4. ऑनलाईन फॉर्ममध्ये नमूद केल्याप्रमाणे वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा. स्टेप 5. अर्ज शुल्क भरा. स्टेप 6. 5वी आणि 8वीच्या महाराष्ट्र शिष्यवृत्ती अर्जाचा फॉर्म पूर्णपणे तपासा. स्टेप 7. माहितीची पडताळणी केल्यानंतर अर्ज सबमिट करा. आणि शेवटची स्टेप आहे 8वी. सबमिट केलेल्या अर्जाची एक प्रत आपल्याकडे सेव्ह करून घ्या आणि आपल्याला पुढे त्या फॉर्मचा रेफरन्स मिळण्यासाठी त्या अर्जाची एक प्रिंट काढून ठेवा. परीक्षेचा निकाल बघण्यासाठी mscepune.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. MSCE शिष्यवृत्ती निकाल 2026 सूचना शीर्षक असलेल्या लिंकवर क्लिक करा. उमेदवाराचा 11 अंकी सीट क्रमांक प्रविष्ट करा. MSCEचा निकाल स्क्रीनवर दिसेल. जे कोणी विद्यार्थी या परीक्षेची तयारी करणार आहेत त्या विद्यार्थी व पालकांना खूप खूप शुभेच्छा.